तुटली आमची खालचा भाग कामाला गेला पण वरचा येईन ना कामाला. वरला नाही ना खालचा उपयोग. हे वरचा म्हणतोय खालचा. हा हे खालचा उपयोग सोनच्या गाडी नेट होती अशी लावलीत. कमीत कमी दोघांना तर सावली आली आणि गोड्याला ते बांधलंय आम्ही. ना गाठ आलीत ना बर्फ फुटत होता फ्रीज मध्ये. फक्त चोळायचं आपल्याला चांगलं. आणि गाठ कमी म्हणा ना. रोडचं काम चालू होतं त्यामुळे साईड लावली गाडी. आता आमच्या सोबतची गाडी मागायची इंद्रूच वाटव. इंद्रू माझी तर पलीकडे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये. आत्ता साधारण आहे ना 9 वाजल्यात. मी सकाळी आलो साफसफाई करून आणि खायला टाकून गेलो होतो. परत आलोय कारण आम्हाला जायचं 11 वाजता गाठात. आणि आहे ना गाठ आलीत ना बर्फ फुटत होता फ्रीज मध्ये असं ग्लासमध्ये. फक्त त्यांची गाठची साईड ना होई त्याला मानव आहे आणि त्याला तिकडे त्याच मानव आहे. फक्त चोळायचं आपल्याला चांगलं. म्हणजे जरा शेकले ना जरा बसन गाठ. काल आम्ही बऱ्याच वेळा शिकले ना त्यामुळे जरा बसले बरं गायची. पण जरा याला जास्त गाठ आहे जरा. चल मुन्ना चल. बस 11:30 वाजल्यात. मी नक्की कटिंग बिटिंग करून आलो. डाय गोठ्या आले ते सोबत राजासोबतचा बैल ना आपला. तरी त्याच्या मित्राचा तो पण आलाय. ते उतरू द्यात. नेमकं आता 11 वाजलेले आहे. अर्धा तास निघायचं. त्याला म्हणलं इथं बांधतो अर्धा तास. गाडी बैल तात कळत नाही तर यांना पण सज्ज गेल्या टाकी देऊन चांगला काढा वेळ खाल्लेला यांनी तिघांनी. आत घेतली यांना. बिकॉस 8 पण सज्ज झालाय. बिकॉस 8 सुपरस्टार. लवकर निघायला लागन कारण की नाही तसं गाठ तर 11:30 चालू होतं तिथला. त्यामुळे म्हणलं लेट निघू मग. तर आमचा 85 नंबर टोकन. त्याला म्हणा इथूनच आण. इथून येईन बैल तो मोठा. त्याला वाटलं तिथून बैल येणार दरवाजातून. त्यात मोठमोठे बैल आणलेत आत. सावकाशी बघत माझी तर व्यवस्थित पलीकडे बांध. थोडी मागितलंय सोने गाडी. उडे टाका पाहिजे व्यवस्थित. नीट चढून घे जाणला मग. चल रे इंद्रूच गोडा घेऊ. सगळे भरून घेऊ आता. एअरपोर्ट आणलं काय? नाही ती बंद झालं एअरपोर्ट आहे. मग त्याला आपण चालू करायची सोय करतो. शाबास बेटा. जर चालू झालं तर गांजा मारला काय? खुन्नस चल. आणि गाठ कमी म्हणा ना. इंद्रू नीट बांध. लगाम लाव त्याला. लगाम लाव आणि इकडे खुटे बिटे घे. या खुटे आहे या खुटे घे. खुट्यानं हातोडी. गोड सुटलंय राव. ते बाईला का जाणार आहे? ते दार लाव जा. भरला मी आणि नाही तर पार पॅन्टा पण घेतलाय. खाली उतरवतो कसरा नको म्हणून. 1 hour later. पाट्यावर आलो आम्ही आता बरोबर. इथं येणार थंड घ्यायचं अजून जरा पोरांना.
वासरा जरा ओरडत होता राव तांबड. ओके एकदम. बरंच पुढे जायचं अजून आम्हाला. एक तासभर लागणार आम्हाला जायला. डीजे बंद कर की. सोने एसी काय तुझ्याकडं? एक वर लावला काय? आता आहे ना कोइंडे गाव आहे ना. किती असं रे 1-2 किलोमीटर 1-2 किलोमीटर कोइंडे गाव राहिले. इथून पुढं रोडचं काम चालू आहे. त्यामुळे साईड लावली गाडी. आता आमच्या सोबतची गाडी मागची. हिंद्रूच वाटव हिंद्रूच. किती वेळ लागतोय आणला राव. पुढे गोइंडे नाही बोर्ड असेल ना. एक मिनिट एसी तुझ्याकडे घेतो ना. एसी गरम हवाला मारा लागल्या आता. चला आम्ही बरोबर कोइंडे घाटात. हो इथे घाट पुढे. हो इथे घाट आहे. लय गर्दी राव. आता पुढं आम्ही चाललो. पुढं जागा आहे ना उतरवायला. सावली बघायची होतं. सावली बांधू आपण वासर. गाडा न्यायचा लगे रेकला लावायची. लय ऊन लागतं रे. एवढ्या उन्हा संघर्ष चालला आहे आमचा. वारी पोहार पण बरोबर आहे ना. 1:30 वाजल्यात. आम्ही बरोबर घाटात पोहोचलोय. अ बिकवा सोड गाडी त्याच्यावरच ते. गाडा सोडा. चल लोक चला सोडतो मागून. साव कसं तो राहायचं रे. ठोकाली जाऊन तर रेकला ना आता. बिकवा शेट जाऊन दे. ए उतर खाली. हिंद्रूच उतर खाली. चल तुम्ही रेकला जावा डायरेक्ट. जागा आहे बांधायला आपल्याला. अरे सावली तर कुठं दिसणार रे भाई. सर वाढ पारवा म्हणून ते गाडा घेतला होता आम्ही. घासार ती नेट आणली होती सोन्याची. सोन्याच्या गाडी नेट होती. अशी लावलीत. कमीत कमी दोघांना तर सावली आली. आणि गोड्याला ते बांधलंय आम्ही. कुठली उतरावलेला आहे. एक राहिलाय. येतात ना. त्यातलं एक मारतय म्हणून नाही उतरवतात रे. आता जे आपण ते येतात त्यामुळे उतरवतील त्याला. राजाला गाडा आमचा आहे ना शेवटून 3 नंबर आहे. मग डायरेक्टच्या बाहेर आहे. अजून 2 तास लागणार इथं आपल्याला. वाईट हाल झाली. ओ गेल नाही वरती पुढं. किती नंबर आहे अजून? मग तुम्ही इकडे कुठे इंटाय? ते आल्यात ना दुसऱ्या बैलावाल्यावर. दुसरा बैल होता ते खाली होता. कोण 49 झालेत. त्यांना इथं आम्ही सावलीत बांधली मस्त. हे सुटलं होतं आता. मी आता लक्ष दिलं ना. मग बांधलं त्याला परत दोरीनी. पिवळ्या दोरीने कुठे बांधून ठेवली आम्ही याला. आणि आमचं नाही दुसऱ्यांचं हे गाडीवाल्यांचंही. आपल्याला टोकन भेटलाय. 233 नंबर आहे. आता हे सगळे खाली गेलेत. मला तर सगळी जाऊन काय फायदा आहे खाली. म्हणून मी वर थांबलो इथं. हे गाड्यातून बैल येतात ना सुटून. दड लागी होईल म्हणून थांबलो इथं वासरापाशी. चल रे. कोणतरी पाहिजे ना इथं. त्यामुळे थांबलो मी. त्यांना म्हणलं या तुम्ही जाऊन सगळ्यांनी खाली. मग ते खाली गेल्यात सगळे. लय वाईट होऊन लागते रे. जाऊन 3:30 वाजता ऊन कमी झालं रे. आता लय वाईट ऊन लागतं इथं. आता ऊन कमी झालंय. त्या कोंडेश्वर तिकडे तुम्हाला कोंडे आहे ना तिथं टॉपवर ते कोंडेश्वर आहे. ते लय भारी पावसाळ्यात पण लय भारी व्यवस्था. घाटात जाऊन चक्कर मारतो. कुठपर्यंत आला आमचा गाडा. बऱ्याच वेळेस थांबलो होतो आम्ही. 10 गाड चला खाली यायची गाडी. आता आलो तर किती ऊन होतं. किती गाड आहे.
झाले आता 8 गाड राहिले फक्त. दादा भरा आपली तयारी करा. याला पाणी मारा ना. घ्या चला 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 पुढे चला. उतर नाही बसून दे. आमचा आहे ना 5 नंबर टोकन आहे. 5 गाड आहे. 5 गाड नंतर आपल्याला झोपायचे इथं. वासर आम्ही दूर लरली होती. शिववाटी नेमकी तुटली वासराची एका. त्याच्यामुळे ते पांढरा येणार शिववाटी सांगू आता. आणि तो तांबडा जाऊन तो खुल्ले आलता आमचा. बैल पळून इकडे गेली डायरेक्ट सगळी. पोरांनी दिली इथपर्यंत आणले वाटतं. बांधली इथं पोरांनी. अशी कांडेडा बाहेर आळच नाही बरोबर आहे. वाटीत तुटली आमची. खालचा भाग कामाला गेला पण वरचा येईन ना कामाला. वरला नाही ना खालचा वरचा म्हणतोय खालचा. हा हे खालचा हे कामातून गेलं तसं. हे नवीन बनवता येईल ना वरच. हा ओके चला चला लवकर. ते पुढे गेलेत का निघून वासेट. 10-15 किलोमीटर आम्ही कव्हर केलं बाई लवकर. इथं चहा प्यायला थांबलो आम्ही आता. वे बिक्या उतर खाली चल. तुला चहा पाचतो. हिंद्रुजला पण घे चहा प्यायला. ओके बसल्यात ना ही. कुठं नाही सरकले वासरू बट्ट्या. अय बिक्या याला आहे ना ही मॅक्स मलम लावायला बरं का. ते लागले आता. चल या शेट चांगलं म्हणलं चहा प्यायला. इंद्रुज चहा प्यायला ना आला. इंद्रुज चहा चांगला होता बाई यांच्याकडे पण. चहा आणि एक घातलाय फुटानं. आता लय जाम भूक लागलेली वेड्या. मका लावले मी रुचला आणायला. मला लागणार अजून 1 तासभर जायला. 6 वाजता. आता बरोबर 5 वाजलेत.